आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी पुरी, डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा। देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे। लोकसभा निवडणुकीचा आता फक्त 7वा टप्पा बाकी आहे। या लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे। या निवडणुकीनंतर राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे, तर हरियाणाची ही मुदत 3 नोव्हेंबर रोजी संपणार आहे। त्यामुळे राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यामध्ये 3ऱ्या आठवड्यात होण्याची चिन्हे आहेत। विधानसभा निवडणुकीची मुदत संपण्याआधी किंवा मुदतीच्या दुसऱ्या दिवशी नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक असतं। त्यानुसार हरियाणा विधानसभेची मुदत 3 नोव्हेंबरला संपत आहे। त्यामुळे या तारखेच्या दुसऱ्या दिवशी हरियाणामध्ये नवी विधानसभा येणं आवश्यक आहे। त्यानुसार महाराष्ट्राची विधानसभा 26 नोव्हेंबरला संपणार आहे। त्यामुळे या तारखेच्या दुसऱ्या दिवशी नवी विधानसभा येणं गरजेचं आहे। या दोन्ही विधानसभेच्या मुदतीमध्ये 23 दिवसांचा फरक आहे। त्यामुळे दोन्ही राज्याच्या निवडणुका एकत्र होण्याची शक्यता आहे। दिवाळीच्या सणादरम्यान निवडणुका घेण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे या निवडणुका दिवाळी आधीच होण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्यातील विधानसभा निवडणूक ही ऑक्टोबर महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे। मागील विधानसभा निवडणुकीचे मतदान 21 ऑक्टोबरला झालं होतं। त्यामुळे यंदाही हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये 21 ते 26 ऑक्टोबर दरम्यान मतदान होण्याची चिन्ह आहे। डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, नाशिक। अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24। तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते। नमस्कार।